आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर. सर, काल बीड येथील सभा झाली. त्या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांचा व्हिडिओ दाखवलेला आहे. तुम्ही कसं बघता? नाही, मी याला दुःखद घटना म्हणून बघतो की शेवटी भुजबळ साहेब आमच्या या देशाचे ओबीसीचे ज्येष्ठ नेते आहेत. वडेट्टीवार साहेबसुद्धा ओबीसी समाजासाठीच काम करत आहेत आणि बाकीची जी मंडळी ही सर्व ओबीसी समाजासाठी काम करत आहेत. आणि त्याच्यामुळे जेव्हा मी नेहमी म्हणत असतो की 400 जातीचा समूह असलेला आणि 60% लोकसंख्या असलेला हा ओबीसी समाज, या ओबीसी समाजात अनेक जातीचे नेते राहणार, अनेक ओबीसीचे नेते राहणार आणि या सर्वांमध्ये एखाद्या गोष्टीवरून मतभेद असू शकते, पण मनभेद नसावे या मताचा मी आहे. मतभेद असणं आणि मनभेद असणं याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून काल सुंदर मेळावा झाला, मी शुभेच्छासुद्धा त्याला दिल्या होत्या. पण हे करत असताना ठीक आहे, वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा फार चांगला मेळावा नागपूरला घेतला होता, ओबीसींना एकत्र केलं होतं, त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांच्या हातून एखाद्या वेळेस एखादी चूक झाली असेल, बोलण्यामध्ये काही वेगळं बोलले असतील, मी नाही बोलले असं म्हणणार नाही, कारण व्हिडिओवरून ते सिद्ध झालेलं आहे. परंतु अशा वेळेस आपल्या समाजाच्या एका उभरत्या नेतृत्वाकडून जर अशी चूक झाली असेल तर ते आपसामध्ये बसून मिटवायला पाहिजे, त्याला समज द्यायला पाहिजे की बा असं आपण बोलायला नको होतं. मी सुद्धा ती चूक क्षमस्व आहे असं म्हणणार नाही, परंतु अशा प्रकारे पब्लिकली लावले तो व्हिडिओ आणि तिथे जे काही उपस्थित 1,00,000-2 लाख लोक असतील त्यांच्यासमोर हा दाखवून समोरच्या माणसाची प्रतिमा हे कमी करण्याचा जो एक डाव आहे, मी असं म्हणेल, तर वावगं होणार नाही. राजकीय मंचासारखं केलं भुजबळांनी, कारण की ते सामाजिक मंच होतं कालचा मेळावा. हा नाही, हे असं राजकारणामध्ये माफ आहे नेहमीच, आणि कालचा मंच हा राजकीय मंच नव्हता, ही गोष्ट स्पष्ट आहे. आणि म्हणून सामाजिक मंचावर, ओबीसीच्या मंचावर आपल्याच ओबीसी माणसाची प्रतिमा मलिन करण्याचं काम करणं, या मताशी मी बिलकुल सहमत नाही. तुमचे हे वक्तव्य जे आहे त्यावरून असं वाटतंय की तुम्ही वडेट्टीवारांच्या मदतीला धावून आले. नाही, धावून आले नाही, मी नेहमी म्हणत असतो, मी कालसुद्धा आपल्याला एक स्टेटमेंट केलं होतं की आज आमच्या लोकांमध्ये मतभेद असू शकतात, पण भविष्यामध्ये एखाद्या सामूहिक प्रश्नावरती ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करायची जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही सर्व लोक एका व्यासपीठावरती दिसू शकतो. मतभेद विसरून मनभेद जर आमच्या सारख्यात राहू शकतो. गेल्या काही दिवसात तुम्ही आणि विजय वडेट्टीवारजी यांच्या भूमिकांमध्ये परस्पर विरोधाभास दिसलेला आहे. तरी तुम्ही अशा या स्थितीत, म्हणजे भुजबळ जेव्हा वडेट्टीवारांचा व्हिडिओ मंचावर दाखवतात तेव्हा वडेट्टीवारांचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही बोलतायत हे? नाही, बघा, मी या राज्यामध्ये ज्या ज्या व्यक्ती ओबीसी समाजासाठी काम करतात आजपर्यंत मी कोण्याही व्यक्तीच्या विरोधात कधी एकही स्टेटमेंट केलेलं नाही. काय कारण चुकलंच काल, नक्की मी त्याला चूक म्हणेल, नक्कीच मी त्याला चूक म्हणेल. म्हणजे मला ते योग्य वाटलेलं नाही. जर त्यांना एवढं हे होतं तर विजू भाऊला बोलवून ते समजू शकत होते की विजू तुझं इथे चुकलेलं आहे, तू असं करू नको. ते माझ्या डायसवर आले नाही, मी त्यांच्या डायसवर गेलो नाही. याच्याने समाजाला काय मेसेज जाईल? आपण एका बाजूला सर्व नेते एक आव्हान करतो की सर्व 400 जातीच्या ओबीसी समूहाने एक संघ राहावं आणि एक संघ काम करून आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करावं. जर नेतेच आपसामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करायला लागले आणि एकमेकांच्या उणिवा बाहेर काढायला लागले तर समाज कसा राहील? कारण शेवटी विजूभाऊ असो की माननीय भुजबळ साहेब असो, हे राजकीय नेते आहे. राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते हे नेत्याला मानतात, दुसऱ्या याला मानत नाही. आणि म्हणून अशा प्रकार झाला तर उद्यापासून काय होईल की जेव्हा हे दोन्ही नेते वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करतील, त्यांचे कार्यकर्ते यांच्या कार्यक्रमाला जाणार नाही, यांचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यक्रमाला जाणार. काल ते मिळाल्यानंतर जरांगे पाटील यांचं वक्तव्य होतं की आम्ही मुंबईत जागा मिळणार नाही, प्रत्येक मैदान आम्हाला लागेल, इतक्या मोठ्या संख्येनं आम्ही जाऊ वगैरे. माझं काय म्हणणं आहे, त्यांनी काय करावं तो त्यांचा प्रश्न आहे. आमच्याकडे कोट्यावधी लोक आमच्यासोबत असं म्हणतात. अरे तर कोट्यावधी आमच्याही सोबत आहे ना. कोट्यावधी जर ते म्हणतात त्यांच्यासोबत आहे तर कोट्यावधी आमच्याही सोबत आहेत.
आणि त्याच कोट्यावधी लोकांना जर एक संघ ठेवायचा आहे तर माझी पुन्हाशी एकदा ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांना, जे स्वतःला ओबीसी समाजाचे नेते म्हणतात, एकच आग्रहाची विनंती राहील की एकमेकांच्या हातून चुका जरी घडल्या असतील तर त्या लपवून घ्या, पण समाज हितासाठी सर्वांनी सोबत काम करावं. भुजबळांनी विखे पाटील यांच्यावरही टीका केली काल, मराठा उपसमितीचे अध्यक्ष. पण मला हेच समजून नाही राहिलं की ते सामाजिक व्यासपीठ होतं की राजकीय व्यासपीठ होतं. राजकीय व्यासपीठावरून टीका चालत असतात. सामाजिक व्यासपीठावरून जेव्हा आपण बोलतो तेव्हा फक्त सरकार आपलं ध्येय असलं पाहिजे, सरकारच्या विरोधात बोलायला पाहिजे, वैयक्तिक नाही. शेवटचा प्रश्न सर माझा, तुम्ही अजूनही ठाम आहे? कारण की कालच्या मेळाव्याची मागणी होती की 2 तारखेचा GR रद्द करावा. तुम्ही एकटे नेते होते सुरुवातीपासून की त्या GRमुळे नुकसान होत नाही असं म्हणत होते. कालच्या सभेत जी गर्दी आणि लोक आले तरीही तुम्ही असं मानता की त्या GRमुळे काही नुकसान नाही? मी अजूनही ठाम आहे. माझ्या याच्यात कुठलाही बदल नाही. मी परवा तुम्हाला जी आकडेवारी दिली त्याच्यावरनं ते सिद्ध झालेलं आहे. कालचा मेळावा निरर्थक होता असं म्हणायचं तुम्हाला? मी असं म्हणणार नाही निरर्थक होता. मागणी चुकीची होती. मागणी पहिल्या दिवशीपासून जे होतं की GR रद्द करण्यात यावा. आणि मी काय म्हटलं आहे वारंवार, GR असो किंवा नसो ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, त्या मतावर मी आजही ठाम आहे. गेल्या काही दिवसांपासून 2 तारखेच्या GRचा विषय घेतला तर विजय वडेट्टीवार आणि डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्यात कुठेतरी मतभेद पाहायला मिळाले. परंतु जेव्हा छगन भुजबळ यांनी वडेट्टीवारांवर टीका करण्यासाठी त्यांचा व्हिडिओ बीडच्या सभेत दाखवला तेव्हा एक ओबीसीचे जुने नेते म्हणून तायवाडे सर पुन्हा एकदा वडेट्टीवारांच्या संरक्षणासाठी मैदानात उतरले आणि म्हणतायत की त्यांची चूक भुजबळांनी पदरात टाकून घ्यायला हवी होती. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.